नमस्कार. डेलीव्हिजन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यामुळे निर्माण झालेले नवे प्रश्न, नवी आव्हानं, एकूणच आरक्षण आणि न्यायालयीन लढाई यांचा इतिहास आणि मराठा आरक्षण टिकवायचं असेल तर भविष्यात काय मार्ग आहेत, याबद्दल आज मी आपल्याशी चर्चा करणार. आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन लढाईचा सर्व इतिहास आतापर्यंत समजून घेतलेला आहे. न्यायालय महाराष्ट्रातला निर्णय आणि केंद्र सरकारचा निर्णय याच्याबद्दल निकाल देताना कशी पक्षपाती भूमिका घेत आहेत हे पण आता आपण बघितलं. म्हणजे केंद्र सरकारचं 10% आरक्षण हे सुद्धा घटनाविरोधी असताना विद्यमान निकषानुसार त्याला साधी स्थगिती पण देण्यात आली नाही. आणि मराठा आरक्षण पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि त्याला थेट स्थगिती देण्यात आली. तामिळनाडूच्या आरक्षणाला मात्र स्थगिती देण्यात आली नाही. त्यामुळे कुठेतरी मराठा समाज यांच्याबद्दल न्यायालय पक्षपाती भूमिका घेत आहे असे मला नम्रपणे वाटते. त्याचे पुरावे मी सादर केले आपल्यासमोर. मग अशा वेळेला मराठा समाजासमोर हे आरक्षण टिकवण्याचं एक नवं आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि हे आरक्षण टिकवण्याचे काय पर्याय आहेत त्याची आपण आता चर्चा करणार. मुळात आता आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे 9 सप्टेंबर 2020 रोजी 10 सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आता लागू झाले राहणार नाही. त्याची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने तातडीने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांचे लाभ मिळतील असं जाहीर केलेलं आहे. ज्या सरकारच्या विविध आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठीच्या योजना आहेत त्याच्यासाठी मराठा समाजाला पात्र ठरवणारे निर्णय काही दिवसापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने घेतले. आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जे काही कार्यकर्ते आहेत, विशेषतः ब्राह्मण वर्गातील, त्यांनी सुद्धा ते आवाहन केलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास जे आरक्षण आहे त्याचाच लाभ घ्यावा आणि तिथे येऊन स्पर्धा करावी. ओबीसी संघटनाच्या नेत्यांनी सुद्धा हेच आव्हान त्यांना केलंय. कारण एक आता पर्याय असा आलेला आहे की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मुळात या मागणीच्या दृष्टीने जर पाऊल उचललं तर एक मोठं नवं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची सगळ्यांनाच कल्पना आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असं नवं राजकीय आणि सामाजिक संघर्ष असं झाल्यास बघायला मिळू शकतो आणि तो तीव्र स्वरूपाचा असू शकतो. आणि ते असा निर्णय घेणं राजकीय नेत्यांना परवडणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काय पर्याय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ज्या कारणावरून स्थगिती दिली आहे ते कारण बघता हे आरक्षण न्यायालयात टिकेल काय, टिकण्याची शक्यता मला स्वतःला तरी कमी वाटते. कारण 50%च्या मर्यादेला जो अपवाद सांगितलेला आहे, म्हणजे मी या कारणावरून म्हणत नाही की मराठा समाज मागास आहे नाही आहे, हा तो एक वेगळा वाद आहे. काही जाणकार म्हणतील आहेत, काही नाही म्हणतील. मी शुद्ध कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या तत्वाच्या आधारावर बोलतोय. ते म्हणजे की न्यायालयाने स्वतः स्पष्ट केलेलं आहे की 50% आरक्षणाला जो काही आम्ही अपवाद दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्या अपवादाला मराठा समाज पात्र नाही. कारण मराठा समाजाची लोकसंख्या 30% आहे आणि हा समाज दुर्गम आणि मुख्य प्रवाहापासून खूप दूर राहणारा समाज नाही. आता जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थक आहेत, मराठा समाजाला आरक्षण आम्हीच मिळवून दिलं असं म्हणणारे तथाकथित जे राज्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या युक्तिवादाला किंवा या निष्कर्षाला त्याचं खंडन कसं करणार आहेत याचं उत्तर आजपर्यंत मराठा समाजातल्या एकाही नेत्याने किंवा राजकीय नेत्यांनी ज्यांनी हे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला कुणीही दिलेलं नाही. मला स्वतःला असं वाटतं की सर्व राजकीय पक्ष आणि मराठा समाजाचे जे प्रमुख नेते आहेत ते या प्रकरणी एका अर्थानं मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. कारण या प्रश्नाचं उत्तर
आता कुणाकडे नाही, कारण मराठा समाज हा मुख्य प्रवाहापासून दूर आहे असं म्हणता येणार नाही, तो दुर्गम भागात राहतो असे म्हणता येणार नाही. दुर्गम भागात साधारणतः आदिवासीच राहत असतात, तर तो आदिवासींसारखा दुर्गम भागात राहणारा मराठा समाज तर नाही. त्यामुळे तो दुर्गम भागात राहणारा मुख्य वापरापासून खूप दूर असलेला असा समाज आहे. हे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातले राज्यकर्ते सर्वोच्च न्यायालयाला कसं पटवून देतील हा एक पहिला प्रश्न आहे, जो पटवून देण्याची शक्यता मला स्वतःला तरी कमी वाटते. दुसरा, इंदिरा साहनी प्रकरणातला ज्या 50% निकालाचा आधार घेऊन याला स्थगिती दिलेली आहे, त्या 50%चं उल्लंघन झालेलं आहे, ही तो वस्तुस्थिती आहे. मग ते उल्लंघन झालं असताना सर्वोच्च न्यायालय त्या उल्लंघनाला परवानगी देणारच नाहीये, आणि ती परवानगी द्यायची असेल तर त्यांना तुम्हाला ते अपवादात्मक परिस्थितीत मागास असलेला समाज मराठा समाज आहे हे सिद्ध करावं लागेल. ते सिद्ध कसं करणार त्याची काही प्रक्रिया किंवा चर्चा अजून तरी राजकीय नेत्यांकडून ऐकायला मिळालेली नाही. मग अशा वेळेला आता दुसरा एक प्रश्न महत्वाचा आहे की ज्या पद्धतीचे निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे त्याच्यामुळे सुद्धा अनेक समाजामध्ये एक उलट रिॲक्शन सुद्धा निर्माण होऊ शकते, आणि ते एक नवी डोकेदुखी राज्यकर्त्यांसाठी निर्माण होऊ शकते. सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात, म्हणजे फडणवीस सरकारच्या काळातला हा निर्णय, जे लोक या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले, म्हणजे जे मराठा आरक्षणासाठी शहीद झाले, अशा शहीदांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घेणार असा हा निर्णय आहे. आता जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याला स्थगिती आलेली आहे, तेव्हा एका विशिष्ट समाजातल्या आंदोलकांना नोकरी सामावून घेणं हे सुद्धा अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षण लागू करण्यासारखं नाही होणार का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मग त्यासाठी सरकारने असा काही धोरणात्मक निर्णय घेतलाय का की सरकारशी संबंधित, आपल्या विविध जनतेच्या मागण्याशी संबंधित आंदोलनामध्ये जे कोणी शहीद होतील त्या शहीदांच्या कुटुंबियांना आम्ही नोकरी देऊ, असा कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. मग असं असताना फक्त मराठा समाजातल्याच लोकांना, त्यांच्या मराठा समाजाच्या प्रश्नावर शहीद झालेल्या लोकांनाच आपण नोकरी कसं का देऊ शकतो, हा एक प्रकारचा पक्षपात आहे. उद्या याविरुद्ध सुद्धा न्यायालयात याचिका होऊ शकते आणि हा निर्णय स्थगिती येऊ शकते. दुसरी गोष्ट, यापूर्वी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं केलेले आहेत. अनेकदा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची धास्ती घेऊन सर्वच पक्षाच्या सरकारांनी शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्याला आठवत असेल, अलीकडच्या काळात मावळमध्ये अशाच प्रकारचा गोळीबार झाला होता, तिथे काही शेतकरी शहीद झाले होते. त्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकत घेतला जावा यासाठी आक्रमक आंदोलन केलं, त्यांना पांगवण्यासाठी गोळीबार करण्यात आला, त्यात काही शेतकरी शहीद झाले. तर शेतकरी यापूर्वी अनेक आंदोलनांमध्ये शहीद झालेले आहेत. त्यानंतर खैरलांजी प्रकरणानंतर दलित समुदायामध्ये प्रचंड जनाक्रोश निर्माण झाला, तेव्हा आंदोलन झालं, त्या आंदोलनात काहींचा बळी गेलाय. दंगलींमध्ये सुद्धा काहींचा बळी गेलेला आहे. खास करून जन आंदोलनांमध्ये जेव्हा जनता रस्त्यावर उतरते आणि सरकारला गोळीबार करावा लागतो, अशा प्रसंगामध्ये ते जे माणसं मरण पावले त्यांचं नक्कीच त्यांच्या आंदोलनाप्रती, त्या प्रश्नांप्रती त्यांची तीव्रता, त्यांचं समर्पण नक्कीच प्रशंसनीय आहे. पण मग जर मराठा समाजातल्या शहीदांना अशा प्रकारची नोकरी दिली जात असेल तर ती शेतकऱ्याच्या कुटुंबातले जे लोक शहीद झाले शेतकरी प्रश्नावर, दलिताच्या कुटुंबातले लोक जे दलितांच्या प्रश्नावर शहीद झाले, तर महाराष्ट्र सरकारला जनतेच्या आंदोलनामध्ये शहीद झालेल्यांना नोकरी देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि त्यानंतरच मराठा समाजातल्या शहीदांना नोकरी देता येईल. फक्त मराठा समाजातल्याच लोकांना शहीद झालेल्या लोकांना नोकरी दिलं तर मराठा समाज आणि इतर समाजाच्या शहीद होण्यामध्ये, हौतात्म्यामध्ये सरकार पक्षपात करतंय असा एक आरोप होईल आणि पुढे मागे याला सुद्धा न्यायालयात आव्हान दिलं जाऊन त्याला सुद्धा स्थगिती मिळायला आवश्यक. त्याचा मुद्दा, आणि मी या समारोपाकडे येतोय, तो म्हणजे आता मराठा समाजासमोर हे आरक्षण टिकवण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे आणि महाराष्ट्र सरकारसमोर काय पर्याय उपलब्ध आहे. मला असं वाटतं मराठा समाजाने ही सर्व शक्ती या पर्यायावर केंद्रित केली पाहिजे. पहिली गोष्ट तर मला स्वतःला असं वाटतं की हे आरक्षण टिकण्याचे दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की हे प्रकरण इंदिरा साहनी खटला जो आहे तो 9 सदस्यीय घटनापीठापुढे चालला
त्यामुळे किमान 11 सदस्यीय घटनापीठाकडे याची सुनावणी व्हायला पाहिजे आणि त्या 11 सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणाला च्या निमित्ताने 50% मर्यादा जी त्यांनी लादलेली आहे ती शिथिल करायला हवी आणि एक नवी मर्यादा ठेवायला हवी किंवा 50% मर्यादाच रद्द करायला हवी, तर हे आरक्षण त्या निकषात बसू शकेल. पण सर्वोच्च न्यायालयाचे आतापर्यंतचे जर निकाल बघितले आपण, म्हणजे एम आर बालाजी 1962 ते 1993 इंदिरा साहनी, या 30 वर्षात सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हीच भूमिका घेतली आहे की सामाजिक न्याय आणि सर्वांगीण समाजाचा विकास आणि संधीची समानता याचं एक संतुलन साधण्यात आलं पाहिजे. त्यामुळे 50% मर्यादा सर्वोच्च न्यायालयाचं व्यापक खंडपीठ रद्द करेल याची शक्यता जरा कमीच वाटते. मग दुसरा पर्याय काय आहे, तर तो आहे घटनादुरुस्तीचा. घटनादुरुस्ती कशा प्रकारे होऊ शकेल, तर 9व्या परिशिष्टामध्ये टाकून काही फार प्रोटेक्शन मिळेल असं मला स्वतःला वाटत नाही. टाकायचं असेल तर टाकावं, काही महिन्यांचं जसं तामिळनाडूला मिळालंय, काही महिने काही वर्षची मुभा मिळू शकेल कदाचित. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं, मोदी सरकारवर महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने, या आरक्षणाच्या मराठेतर सर्व समर्थकांनी एक दबाव वाढवला पाहिजे आणि जशी इकॉनॉमिक बॅकवर्ड वर्गासाठी कुठलं आंदोलन झालं होतं का हो, मला सांगा, की आर्थिकदृष्ट्या आरक्षणाच्या आधारावर आम्हाला आरक्षण द्या दुर्बळ, असं कुठलं आंदोलन या देशात उभं राहिलं, लोक रस्त्यावर उतरले. त्या उलट मराठा क्रांती मोर्चाने, मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे अत्यंत शिस्तबद्धपणे, संयमाने आणि अत्यंत अहिंसक पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रात केले आणि जनतेत दाखवून दिलं की मराठा समाजाच्या या मागणीला मराठा समाजाचा पुरेपूर पाठिंबा आहे. आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा सुद्धा ही जनशक्ती बघून मराठा समाजाची या मागणीला मिळाला आणि मग महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण दिले, आपण बघितलं. असं कुठलं आंदोलन झालं होतं का हो देश पातळीवर की आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरक्षण द्या म्हणून? असं झाले नसताना, कुठलंही प्रखर जन आंदोलन नसताना, केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी मोदी सरकारने घटनादुरुस्ती केली आणि 10% आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलं. मग तशी घटनादुरुस्ती मोदी सरकार का करत नाही? खास करून मागासलेल्या लोकांसाठी मोदी सरकारने 50%ची मर्यादा रद्द करणारी घटनादुरुस्ती करायला हवी आणि एक नवी मर्यादा तरी किमान ठरवायला हवी. म्हणजे साधारणतः 75% आरक्षण देता येईल अशी सवलत राज्य सरकारांना द्यायला हवी किंवा ही मर्यादाच काढून टाकायला हवी. त्या राज्यांवर हा निर्णय सोपवायला पाहिजे, त्या राज्यातल्या विवेकावर हा निर्णय सोपवायला पाहिजे. अशा प्रकारे जी 50%ची मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात लादलेली, ती रद्द करणारी घटनादुरुस्ती आणि नवी मर्यादा 75%ची किंवा कुठली मर्यादा नसलेली अशा स्वरूपाची ही घटनादुरुस्ती करून बहुमत जे आहे, स्पष्ट बहुमत आहे भाजपकडे आणि भाजप सातत्याने हा आरोप करत आहे की महाविकास आघाडी सरकारमुळे हे आरक्षण टिकलेलं नाही. पण मुळात या प्रकरणाची सगळी उभारणी, त्याचे कागदोपत्र, हे सगळं जे निष्कर्ष, ज्या निष्कर्षावर सर्वोच्च न्यायालय आलेलं आहे ते सगळं फडणवीस सरकारच्या काळातल्या गायकवाड अहवाल आणि सरकारने जे काही युक्तिवाद त्या काळात प्रामुख्याने लेखी स्वरूपात सादर केला होता त्या प्रकरणावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. जर भाजप खरोखर गंभीर असेल तर भाजपने या प्रकरणावर मोदींनी घटनादुरुस्ती करावी आणि ही घटनादुरुस्ती तात्काळ मंजूर करून घ्यावी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून, आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या आरक्षणाचे मार्ग खुले होतील. मग पाटीदार समाजाला आरक्षण देता येईल, गुज्जर समाजाला देता येईल, जाट समाजाला देता येईल. त्या राज्यातल्या सरकारांना आपापल्या राज्यातल्या आजपर्यंत ज्यांना प्रगत मानला जात होते पण आता जे मागास असल्याचा दावा करतायत अशा सर्व समाजांना आरक्षण देण्याचा मार्ग खुला होईल. यासाठी मराठा समाजाने घटनादुरुस्तीवरच आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार यांच्यावर घटनादुरुस्ती करण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. घटनादुरुस्ती हाच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी एकमेव पर्याय आहे असं मला वाटतं. डेली विजन न्यूज हे यूट्यूब चॅनल सातत्याने आपल्यासाठी अशा विविध प्रासंगिक विषयावर अभ्यासपूर्ण भाषणे, बातम्या, तज्ज्ञांचे विचार घेऊन येणार आहेत. आपल्याला हे यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर आपण नक्कीच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा,
बेल आयकॉनला हिट करून नोटिफिकेशन येईल अशी आपल्याला व्यवस्था करा. आणि ही जी यूट्यूबची लिंक आहे ती आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबातल्या सदस्यांना पाठवून त्याचा प्रसारही करा. धन्यवाद.